झी 24 तास एक पाऊल पुढे। 70च्या दशकात महाराष्ट्राच्या दलित तरुणांची हुंकार ठरलेली दलित पॅन्थर या संघटनेनं 40शी पार केली आहे। याच प्रवासाबाबत दलित पॅन्थरचे संस्थापक आणि ज्येष्ठ कवी विचारवंत नामदेव ढसाळ यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी। 72 ते 82 हा एक काळ प्रचंड मोठ्या एक प्रकारे ज्याला आपण पॅन्थरचं सुवर्णयुग असं म्हणू असा होता। त्यानंतर त्याच्यामध्ये फाटाफूट झाली। मला आणखीन एक असं दिसतं पॅन्थरच्या चळवळीचा अभ्यास करताना की कुठेतरी उद्दिष्ट सुद्धा बदलत गेली। तुमच्या व्यक्तिमत्वात अनेक कंगोरे आहेत, त्याच्यातला एक भाग लोहियावादाचा आहे, एक समाजवादाचा आहे, एक मार्क्सिझमकडे जाणारा आहे, तर एक आता हिंदुत्ववादी अशा संघटनेबरोबरचा घरोबा करणारा आहे। कुठेतरी या सगळ्या काळामध्ये संघटनेची उद्दिष्ट चळवळीची उद्दिष्ट बदलत गेली। नाही, दोन गोष्टी अशा आहेत, ऐकलं का? खरं तुम्हाला जेव्हा तुमचं जे उद्दिष्ट सफल करायचं असेल आणि बाकीचा दुसरा ज्याला एक्स्ट्रीम मार्ग तुमच्याकडे उपलब्ध नसेल, मी फार मॅड होतो, क्रांतिकारकच होतो, हे सरकार उलटलं पाहिजे या मताचा होतो, पण जो फटका मला बसला ढालेंच्या अनुषंगानं आणि अख्खा समाज माझ्या विरुद्ध गेला। झी 24 तास एक पाऊल पुढे।